श्रीराम जय जय रघुवीर समर्थ समास दुसरा. कीर्तन भक्ती. श्रोती भगवज्जन पुसिले ते नवविधा प्रकारे बोलिले. त्यात प्रथम श्रवण निरोपिले दुसरे कीर्तन ऐका. सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी. अखंड वैखरी वदवावी यथायोग्य. बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर. भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा. हरिकथेविण सर्वथा राहोची नये. नित्य नवा हव्यास धरावा. साक्षेप अंत्यतच करावा. हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवघा. मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी. सदा सर्वदा तांतडी हरिकीर्तनाची. भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये. बहुत जनांसी उपाये हरिकीर्तने कलियुगी. विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे. ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षून कथा करावी. यश कीर्ती प्रताप महिमा आवडीस वर्णावा परमात्मा. जेणे भगवंताचा आत्मा संतुष्ट होये. कथा अन्वय लापणिका नामघोष करताळिका. प्रसंगे बोलाव्या अनेका धात माता नेमस्त. टाळ मृदांग हरिकीर्तन संगीत नृत्य तानमान. नाना कथानुसंधान तुटोची नेदावे. करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी गडगडाटे. श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी. कंप रोमांच स्फुराणे प्रेमाश्रुसहित गाणे. देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद. वीरभाटीव विनोद प्रसंग करावे. नाना नवरसिक शृंगारिक गद्य पद्यांचे कौतुक. नाना वचने प्रास्ताविक शास्त्रधारे बोलावी. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण. साधना मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. प्रसंगे हरिकथा करावी. सगुणी सगुण कीर्ती धरावी. निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त. बहुधा बोलणे अव्याव्यस्त बोलोची नये. करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण. माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वदावे. ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे. गुरु परंपरा निर्धारे चळोच नेदावी. करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण. परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी. कीर्तन ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते उडे. नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे. सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे सत्योत्तर. वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे. उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी. असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन. या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. कीर्तने महादोष जाती कीर्तने होये उत्तम गती. कीर्तने भगवत प्राप्ती येदर्थी संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होय सत्पात्र. हरी कीर्तने प्राणी मात्र सुशीळ होती. कीर्तने अव्यग्रता घडे कीर्तने निश्चये सापडे. कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्त्यांचा. सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसुत करी आपण. तेणे नारदंतोची नारायण बोली जेत आहे. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा. कीर्तने संतोषे परमात्मा. सकळ तीर्थ आणि जगदात्मा हरी कीर्तनी वसे. ज्याला भगवंताचे भजन हवे त्याने आपली वाणी भगवत गुणगायनाला वाहून टाकावी. वाणीला वजन येण्यासाठी चांगले ग्रंथावलोकन असावे. उत्तम पाठांतर असावे. मनापासून कीर्तनाची आवड असावी.
भगवत भजन म्हणजे काय असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला. ते 9 प्रकारचे आहे असे सांगितले. त्यापैकी पहिले जे श्रवण त्याचे वर्णन संपले. आता दुसरे जे कीर्तन त्याचे वर्णन ऐकावे. भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगाव्या. भगवंताची कीर्ती वाढवावी. त्यासाठी आपली वाणी योग्य रीतीने अखंड बोलती ठेवावी. पुष्कळ पाठांतर करावे. पुष्कळ ग्रंथांचे तात्पर्य मुखोद्गत असावे आणि निरंतर भगवंताची कथा सांगत जावी. आपल्या स्वानंद सुखाचा स्वार्थ साधण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी. हरिकथा केल्या वाचून कधीही राहू नये. आपल्या हरिकथेमध्ये रोज नवीनपणा आणण्याचा सोस असावा. त्यासाठी अतिशय प्रयत्न करावा. हरिकीर्तनाने सारे विश्व भरून टाकावे. भगवंताच्या गुणगायनाची अगदी मनापासून आवड असावी. अगदी जीवापासून त्याचीच गोडी असावी. सदा सर्व काळ त्याचीच उत्कंठा असावी. भगवंताला स्वतःला कीर्तन आवडते. भक्तांना संतोष होईल असे भगवंताचे वर्णन करावे. त्यात गोष्टी, विनोद, चुटके, गाणे, नाचणे सगळे काही प्रमाणात असावे. पण मूळ कथेचे सूत्र विसरू नये. भगवंताला कीर्तन फारच आवडते. कीर्तनाने वक्त्याला व श्रोत्यांना दोघांना समाधान लाभते. कलियुगामध्ये तर बहुजन समाजाला कीर्तनानेच उद्धार करून घेण्याचा उपाय सापडतो. भगवंताची जी निरनिराळी सगुण रूपे आहेत त्यांचे अवयव, अलंकार, भूषणे वगैरे कीर्तनात वर्णन करावे. आपण ज्या उपास्य देवतेचे ध्यान करतो तिची मूर्ती अंतःकरणात पाहून कथा करावी. तिच्यासमोर आपण कथा करतो ही जाणीव ठेवून कीर्तन करावे. भगवंताचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा मोठ्या आवडीने व प्रेमाने वर्णन करावा. भगवंताचे गुण अशा रसाने वर्णन करावेत की त्याने भक्तांचा आत्मा संतुष्ट होईल. कथा सांगताना तिच्यामध्ये कथानकाची सुसंगती असावी. शब्दांवर कोट्या कराव्या. मधून मधून भगवंताच्या नावाचा घोष करावा. सर्वांनी हातांनी टाळ्या वाजवाव्यात. याशिवाय त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा काल्पनिक बोधकथा व सत्यकथा हटकून सांगाव्यात. टाळ, मृदंग, गायन, नृत्य, ताना, यासह भगवंताचे कीर्तन करावे. पण या सगळ्यांमध्ये कथेतील मागला पुढला संबंध मात्र तुटणार नाही हे ध्यानात ठेवावे. कीर्तनाच्या बाह्यांगामध्ये वरील गोष्टींबरोबर करुण रस असावा. प्रेमाचे सात्विक भाव असावे. नाना प्रकारचे काव्य म्हणावे. शृंगारासकट सर्व रस असावे. बोलताना शास्त्राचा आधार घ्यावा. कथा सांगण्याच्या ओघात करुण रसाचा लोट वाहील अशी धडाकून कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावे. कथा सांगता सांगता सात्विक भावाने मन भरून जावे. शरीर कंप पावणे, अंगावर शहारे येणे, नाचावेसे वाटणे, प्रेमाश्रू येणे, गायला लागणे इत्यादी अनावर होऊन देवासमोर लोटांगण घालून नमस्कार करावा. कथेमधील प्रसंग वर्णन करताना पदे, दोहे, श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा वगैरे कवितेचे अनेक प्रकार वापरावे. त्याचप्रमाणे भाटांनी रचलेले वीररसाचे पोवाडे म्हणावे. हास्यरसाचा पण उपयोग करावा. कथेमध्ये शृंगारासकट नवरस असावे. उत्तम गद्य व पद्य वाङ्मय बोलावे आणि प्रसंगाला योग्य असणारी व शास्त्राचा आधार असणारी अशी वचने कथेच्या ओघात सांगावी. आता पुढील 10 ओव्यांमध्ये श्री समर्थ कीर्तनाचे अंतरंग कसे असावे ते सांगतात. कीर्तनकार हा समाजाचा अध्यात्मविद्येतील नेता असतो. तो स्वतः अनुभवी वक्ता असावा. नीती, न्याय, वैराग्य, भक्ती व ज्ञान याचे पोषण होईल असेच त्याने सांगत राहावे. सन्मार्गाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे एक प्रमुख ध्येय आहे. भक्ती, ज्ञान व वैराग्य यांचे लक्षण काय? नीती, न्याय व स्वधर्म याचे रक्षण कसे करावे? साधना मार्ग कसा असतो आणि परमात्मा स्वरूप कसे आहे या गोष्टी कीर्तनामध्ये स्पष्टपणे सांगाव्या. प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या चरित्राची कीर्ती वर्णन करावी. निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्मा स्वरूप सांगावे. विषय मांडित असता पूर्व पक्ष सोडावा आणि सिद्धांत सांगावा. तो मात्र निश्चितपणे विवेचन करून सांगावा. शक्यतो आपले बोलणे अव्यवस्थित असू नये. वेदांचा अभ्यास करावा. लोकांना पुराणे समजून सांगावी. माया व ब्रह्म यांचे स्वरूप सर्व अंगाने स्पष्ट करून सांगावे.
ब्राह्मण धर्माचे म्हणजे ब्राह्मणांना आवश्यक असणाऱ्या गुणांचे आदराने रक्षण करावे. भगवंताची उपासना करण्याची साधने आदराने रक्षण करावी. आपली गुरुपरंपरा मोठ्या निश्चयाने टिकवून धरावी. तिच्यामध्ये भेसळ होऊ देऊ नये. वैराग्याचे रक्षण करावे. आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा व त्याचे रक्षण करावे. जो अतिशय सावध आणि विवेकशील असतो तो हे सगळे सांभाळतो. ज्या बोलण्याने संशय उत्पन्न होईल आणि खरोखर समाधान बिघडेल, तसेच नीती न्याय मोडेल आणि साधन तुटेल, असे काही सुद्धा कीर्तनात बोलू नये. भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन हे नाव आहे. अद्वैताचे विवेचन आणि प्रतिपादन करणे यास निरूपण म्हणतात. हरिदासाने सगुणाचे महत्त्व सांभाळून कायम ठेवून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. जो माणूस अल्प आहे म्हणजे अनुभवाने, विद्येने, विचाराने आणि व्यासंगाने किंचित आहे, क्षुल्लक आहे, त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो, हे खरे मर्म आहे. वक्ता खरोखर स्वानुभव संपन्न असा पाहिजे. जो अनुभवी वक्ता असतो तो सगळे सांभाळून म्हणजे कोणाचाही बुद्धिभेद न करता ज्ञान सांगतो. वेदांची आज्ञा तर मोडणार नाही आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल असे ज्ञान तो सांगतो. असो, हे सर्व राहू द्यावे. ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचे पुन्हा पुन्हा गायन व वर्णन असते त्यास भगवत भजन म्हणतात. भक्तीचा हा दुसरा प्रकार होय. कीर्तनाने काय काय घडून येते त्याचे वर्णन. कीर्तनाने मोठी पापे नाहीशी होतात. कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते, यात मुळीच शंका नाही. कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस भगवंताला योग्य होतो. तो शीलवान, चारित्र्यवान बनतो. कीर्तनाने एकाग्रता साधते. भगवंताबद्दल निश्चय प्राप्त होतो. कीर्तनाने श्रोते व वक्ता दोघांचे संशय नाहीसे होतात. ब्रह्मदेवाचा मुलगा नारद हा निरंतर भगवंताचे कीर्तन करतो. त्यामुळे सर्व लोक त्याला नारायण म्हणतात, त्याला भगवत रूप मानतात. म्हणून कीर्तनाचा महिमा वर्णन करण्यापलीकडे आहे. कीर्तनाने परमात्मा संतोष पावतो. भगवंताच्या कीर्तनामध्ये सारी तीर्थे आणि जगदात्मा, ईश्वर दोन्हीही राहतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.